श्री स्वामी समर्थ. काही दिवसांपासून मला किचनसाठी थोड्याशा वस्तू घ्यायच्या होत्या, पण त्या अगोदर तुम्हाला दाखवते. इकडे बघू शकता आपल्या गाड्यांसाठी शेड मारायला चालू आहे आणि त्या शेड मारण्यासाठी माझं एवढं मोठं कढीपत्त्याचं छान झाड आलेलं ते तोडावं लागलं, कारण ते शेडला इथं गेटला आडवं येत होतं. आता शेडचं तर काम जोमात चालू आहे, कारण इथं आता 4 व्हीलर लावायची, बुलेट लावायची, माझी गाडी लावायची, त्यामुळे जागा तर पाहिजे, सावली पण पाहिजे, त्यामुळे हे शेड करायला घेतलेलं आहे. आता हे शेडचे पत्रे तुम्ही म्हणाल जुने दिसतात, तर ते हो, आमचं गावाकडचं जे घर आहे ना, आता तिथं बंगला बांधायला चालू आहे, तर त्याचेच पत्रे आहेत, तर ते आणलेले आहेत शेड मारण्यासाठी. आणि बघू शकता हे जे मी पार्सल म्हटलं होतं ना, की ते पार्सल आणलेलं आहे. शेडचं काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मी शेड कसं झालेलं आहे, गेट वगैरे सगळं बनवून सगळं झाले ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन. पण त्या अगोदर तुम्हाला दाखवते ह्या माझ्या भरण्या खूप दिवसांपासून मला घ्यायच्या होत्या. 477 रुपये ह्या भरण्यांची मला पडले. 12 भरण्या आहेत आणि बघू शकताय 3 प्रकारच्या आहेत, म्हणजे असे 3 म्हणजे 4 भरण्या आहेत ना, वेगळ्या वेगळ्या साईजच्या आहेत. तर खूप दिवस झाले घ्यायच्या होत्या आणि पहिल्या ज्या घेतल्या होत्या ना, तर त्या आकाराच्याच आणखीन 6 घे म्हटले होते हे मला. पण मला परत नंतर माझा मोह म्हणजे वेगळीकडेच वळाला आणि मला असं वाटलं की त्या 6 झाल्यात, तर ह्या घेऊया वेगळ्या वेगळ्या अशा. म्हणून मी काय केलं, तर ह्या भरण्या घेतल्या. तर ही प्रत्येक साईज वेगळी आहे. तर ह्या डाळी भरून ठेवण्यासाठी किंवा कुठलंही काहीही भरून ठेवण्यासाठी इतकं छान वाटत होतं ना. आता मी ह्याच्यामध्ये हरभरा डाळ, तुरीची डाळ, मुगाची डाळ, उडीद डाळ आणि त्याचबरोबर शाबू वगैरे असं काहीसं, म्हणजे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आपल्या 1 किलोच्या 1600 ग्रॅम जे आहेत त्या मोठ्या भरण्या आहेत, 1 किलोच्या आहेत, त्या जरा थोड्या त्याच्यापेक्षा छोट्या आहेत, अशा काहीशा मी भरण्या मागवल्या होत्या आणि खूप सुंदर दिसत होतं हे भरून ठेवल्यानंतर. आणि मला पहिल्यापासूनच असं किचनमध्ये ना असं सजवून ठेवायला आवडतं. मला किचन असं छान वाटतं सजवून ठेवायला, भांड्याने असं चकचक असावं वाटतं मला नेहमी. आता माझा इथला जो 2 नंबर जो मजला होता, तर त्याच्यावरती ग्लास, वाट्या, तांबे होते, तर ते आता मी वरती शिफ्ट केले आणि तिथली भांडी काढली. कुकर वगैरे इडलीचा होता ते आता मी स्वच्छ धुवून वगैरे त्याला ठेवून टाकणार. ज्यावेळेस लागेल ना वापरायला, तर त्याच वेळेस काढेन. इकडे बघू शकता आपल्या भरण्यांमध्ये सगळं सामान माझं भरून झालं आहे. आता तुम्हाला जवळनं दाखवते ह्या भरण्या किती सुंदर दिसतात. ह्या डाळी वगैरे ट्रान्सपरंट भरण्या असल्यामुळे डाळी तर खूपच सुंदर दिसत होत्या ह्याच्यामध्ये. आणि बघू शकता जे माझं चुनमुनो जे काय लागतं ते भरण्यांमध्ये भरलेलं आहे. त्या अगोदरच्या भरण्या होत्या, तर त्याच्यामधलं जे आहे ते संपत आलेलं आहे. पण इकडे ह्या भरण्या भरून ठेवलेल्या आहेत. आता ह्या भरण्यांमध्ये उद्या वगैरे भरून ठेवलेलं जे काय आपलं संपले आणलेलं आहे ते. तर असं काहीसं मला किचन सजवायला आवडतं आहे बघा. आणि माझं किचन किती छान मस्त टापटीप दिसते. आता किचनची भांडी तर मी पाडव्यालाच घासली होती आणि त्याचबरोबर ह्या भरण्यांची आणखीन भर पडली, तर किचन किती सुंदर दिसते. चला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.